आता रागानं लालबुंद झालेला लक्ष्मण हा तरा 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 येतोय आतमध्ये, आपल्या हातातला एक धनुष्य वर करतोय, पाठीवर भाला, तो भाता मांडलेला आहे, त्यात बाण आहे, आणि लक्ष्मण आत येतोय आणि तारा समोर आली, आणि तारा समोर आल्यानंतर दरवाजातच उभी राहिली. थांबा, प्रणाम करते म्हणाली. आता एक स्त्री प्रणाम करायला लागली म्हटल्यानंतर हेही खाली झुकले, आणि लक्ष्मणाचा रागाचा पारा जो होता ना त्याला खाली उतरवावाच लागला, कारण स्त्री दाक्षिण्य दाखवावंच लागतं. एका महिलेनं समोर स्वागत केले म्हटल्यानंतर, आणि ताराताईंनी आरती बिरती केली आणि म्हणाली बसा चौक्यावर, काय आणू तुम्हाला, चहा पाणी काय घेणार, असं विचारून बसवलं. आता हा जो वेळ काढला ना, या वेळेत त्या लक्ष्मणाचा राग कमी झालेला आहे. हा अंतरंग योग महिलांना फार भारी जमतो. एखादा घरात चिडलाय पेटलाय, लहान मूल असतं कधी ते चिडतं, कधी म्हातारी माणसं असतात ती तक करायला लागतात. अशा वेळेस त्यांना शांत कसं करायचं याचा उपजत अभ्यास जो असतो तो महिलांना असतो. त्यामुळे त्या प्रसंगामध्ये त्या लक्ष्मणाचा क्रोध शांत करण्यात ताराला यश आलं. पण हा झोपून होता आतमध्ये, म्हणून मागे झोपलेल्या स्थितीतला हनुमान असं जे त्याला आम्ही सुग्रीवासन असं नाव दिलं, ते सांगितलं रामदेव बाबांनी पण टाळ्या वाजवल्या, म्हणाले अरे बाबा कमाल करून टाकली, फार सुंदर समर्पक नाव दिलं. या प्रत्येक आसनाच्या मागे एक स्टोरी होती, आणि ती स्टोरी मी त्यांना सांगायचो आणि मग ते आसन एक्सप्लेन करायचो, असं ते सगळं केलं. माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण आसनांनाच योग समजलो, इथं आपली फार मोठी गल्लत झाली. आसन म्हणजे योग, केवळ आसन म्हणजे योग नाही. योग साधण्यासाठी जे करावं लागतं त्याला आसन म्हणायचं, हे बरोबर आहे, आणि म्हणून त्याला योगासन असं आपण म्हणतो. तर योग साधायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर मला तासभर मांडी घालून बसता आलं पाहिजे, तासभर मला ताठ बसता आलं पाहिजे. आता तासभर काय, आम्ही 5 मिनिटं बसलो ना तरी आम्हाला झिंझिण्या चालू होतात पायात, पाठीला कळ लागते, मनका टगमगायला लागतो, L4 L5 आवाज करायला लागतात, डोक्यामध्ये भुणभुण व्हायला लागते, आणि आपल्याला नाही बसवत. ते बसणं साध्य व्हावं, ध्यानाच्या क्रियेसाठी तुम्हाला स्थिरचित्त बसता यावं, यासाठी जे करायचं त्याला आसन असं म्हणायचं. समम काय शिरो ग्रीवन धारयन न चलम स्थिरम संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चानवलोकयन. हे ते सूत्र आहे. समम काया शिरो ग्रीवन, काया म्हणजे पाठीचा मनका, समम काया ही सम असली पाहिजे, वाकडा तिकडा झुकलेला वाकलेला नाही. समम काया शिर म्हणजे मस्त. संस्कृत अवघड नाही हो, आपण एक एक शब्द पाहत नाही म्हणून गडबड आहे. आता मानेला समानार्थी शब्द ज्यांनी 4वी 7वीची स्कॉलरशिप दिली असेल त्या सगळ्यांना माहिती, ग्रीवा म्हणजे मान. समम काया शिरो ग्रीवन म्हणजे मान, मस्तक आणि पाठीचा मनका एका सरळ रेषेत. धारयन न चलम, आता यात काय अवघड आहे काय, धारणा करून बसायचं, दृढ निश्चयानं बसायचं. न चलम, हालचाल करायची नाही, न चलम चंचलता ठेवायची नाही, स्थिरम स्थिर बसायचं. इथं आसन संपलंय. ही आसनाची एकमेव व्याख्या, आणि हा एकमेव श्लोक अख्ख्या 700 श्लोकांमध्ये भगवद्गीतेच्या, एवढाच श्लोक आसनांवर. आणि मग पुढे सांगितलं संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम. संप्रेक्ष म्हणजे काय, आता हे प्रेक्षागृह आहे, तुम्ही प्रेक्षक आहात, तुम्ही बोलतोय, तुम्ही माझं ऐकताय. प्रेक्षक होणं, कारण माझ्या बोलण्यावर तुमचा अधिकार नाहीये, मी काय बोलायचंय मीच ठरवणार आहे, तुम्ही फक्त ऐकू शकता, तुम्ही हालचाल करू शकत नाही माझ्या बोलण्यावरून, किंवा मला तुम्ही सजेस्ट करू शकत नाही, नाही तुम्ही असं नाही असं बोला, असं काहीही तुम्हाला आत्ता करता येणार नाही. तुम्ही त्रयस्थ आहात, तुम्ही तटस्थ आहात, तुम्ही तटस्थपणे ऐकता आहात, म्हणून तुम्ही प्रेक्षक आहात. तसं प्रेक्षक स्वतःच स्वतः होता आलं पाहिजे. आणि कशाची प्रेक्षा करायला सांगितली, संप्रेक्ष. प्रेक्षा स्वतःच्या आतमध्ये उतरून प्रेक्षा करायची, आतमध्ये उतरून प्रेक्षक होऊन पाहायचंय, आतमध्ये काय काय ते सगळं पाहायचंय, काय चाललंय ते पाहायचंय. संप्रेक्ष काय पाहायचं, नासिकाग्रम स्वम. दुसऱ्यांचं नाही पाहायचं ना, स्वतःच पाहायचं. आम्हाला प्रॉब्लेम आहे, आम्हाला दुसऱ्यांचं नाक पाहावं वाटतं, आम्ही आमचं नाक पाहत नाही. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम, स्वतःच्या नासिकाग्रावर. आता नासिकाग्र खाली धरायचं का वर धरायचं, कारण याला पण नासिकाग्र म्हणता येईल, याला पण नासिकाग्र म्हणता येईल, कारण इथून सुरुवात होते इथे शेवट होतो. अग्र कशाला म्हणायचं,
त्या दोघांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचंय, वर पासून खालपर्यंत दोन्ही आग्रांवर, म्हणजे मध्ये ते लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे श्वास परीक्षा करायची आहे. आत जाणारा श्वास कसा जातोय, बाहेर येणारा कसा, आत जाणारा अपान वायू कसा जातोय, बाहेर येणारा प्राणवायू कसा येतोय. तो येताना माझ्या मिशीच्या जागेमध्ये काही हालचाल जाणवते का, त्या तो श्वासाचा स्पर्श जाणवतो का, आत जाणारा श्वास मला थंड लागतोय की गरम लागतोय, बाहेर येणारा श्वास मला गरम लागतोय की थंड लागतोय, हे पाहायचं. तो श्वास माझ्या फुफ्फुसांमध्ये कुठपर्यंत पोहोचतोय, तो कोणत्या मार्गाने आत जातोय, तो फक्त अप्पर लंग मध्ये आहे की मिडल लंगला जातोय, की अगदी तळापर्यंत खाली उतरतोय, की अगदी नाभीपर्यंत खाली जातोय, हे पाहायचंय. फक्त पाहायचा अधिकार आहे. खेचायचंही नाही, धरायचंही नाही, सोडायचंही नाही, ना रेचक ना कुंभक ना पूरक, काही करायचं नाही. फक्त पाहायचंय. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चा न अवलोकयन. बाकी सगळ्या काही दिशा बंद झाल्या पाहिजे. दिशश्चा न अवलोकन. अवलोकन न करणे म्हणजे इकडं तिकडं पाहायचं नाही, स्वतःच्या नाकाच्या अग्रभागात पाहायचं आणि ही प्रेक्षा करायची. संप्रेक्ष. पण ते करताना ताठ बसायचं. कसं ताठ बसायचं? ताठ बसलं तर ताण होतो, पाठीत दुखत, म्हणून आसन. ते पाठीत दुखू नये म्हणून कर भुजंगासन. पाठीच्या मणक्याला ताकद दे. अहो पण पायात झिंझिण्या मुंग्या येतात. तो बसलं की पायाला मुंग्या येतात. त्याच्यासाठीच तर सर्वांगासन करायला सांगितलं. उचल पाय वर आणि येऊ दे रक्तप्रवाह खाली. खालचा प्रवाह, वरचा प्रवाह खाली उतरला की पायातल्या झिंझिण्या कमी होतील, थोड्या पायांमध्ये ताकद वाढेल, तुमच्या मांडीच्या स्नायूंमध्ये असेल, तुमच्या पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये असेल, ताकद वाढली पाहिजे. बोटं हलती राहिली पाहिजे. बोटच हलणं बंद झालं आमचं पायाची. ट्रायल करून पहा घरी गेल्यानंतर. इथं नका करू. पाहायला लागली आपली 5 बोटं हलण्याशी झाली. 5 पैकी 1-2 तर पक्की पण बंद पडली. बंद पडली असेल तरी धन्यवाद द्यावा. थँक्यू देवा, बंद पाडून टाकली. फार गरजेचं आहे. आलेल्या प्रत्येक स्थितीला थँक्यू म्हणायचं. काही त्यांचा कानच बंद होतो, ऐकायलाच येत नाही, फार बहिरे होतात. ते मस्त आहे थँक्यू का, बाहेरचा आवाज बंद झाला मग आतला आवाज ऐकू यायला लागेल ना. किती कृपा केली परमेश्वरानं, बाहेरचा आवाज ऐकायची व्यवस्थाच बंद केली. चष्मा लावला 40, तिथंच सांगत असतो तो, बाहेर फार झाला तर आत बघ, आत उतर. आत उतरतच नाहीये. काय ना विस्मरण व्हायला लागतं. काय सकाळी काय जेवलो आठवतच नाही. बरं झालं, थँक्यू म्हणा. सकाळी देवासमोर बसा आणि म्हणायचं सो थँकफुल टू यू. फालतू गोष्टी, डोक्यात कचरा जेवढा होता ना तो विसरायला. आपण तोच नाही विसरत, बाकी सगळं विसरत. पण कोणाविषयीचा द्वेष आहे, कोणाविषयीचा मत्सर आहे, कोणाविषयी माझं भांडण झालेलं आहे, शत्रुत्व आहे, हे मी विसरत नाही. विस्मरणाची ताकद परमेश्वराने आपल्याला कशासाठी दिली, तर ती याच्यासाठी दिली की मला शत्रुत्व विसरता आलं पाहिजे. आणि म्हणून विराट रूप दाखवलं परमेश्वरानं 11व्या अध्यायामध्ये. आता विराट रूपामध्ये सहस्त्र बाहू दिसतायत, अनंत बाहू दिसतायत, अनंत उदर दिसतायत, शेकडो डोळे दिसतायत. या टोकापासून त्या टोकापर्यंत क्षितिजाच्या ते रूप विस्तारलेलं दिसतंय. त्याचं मुख उघडलेलं आहे, त्या तोंडातून अगीचे लोळ बाहेर पडतायत आणि त्यामध्ये तो दुर्योधन, दुःशासन हे सगळे आतमध्ये ओढले जात आहेत आणि भस्मसात होत आहेत जळून. आणि हे सगळं खालून अर्जुन पाहतोय. थरथर 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 कापायला लागला अर्जुन. हे काय पाहतोय? त्याने विचारलं काय हे चाललंय काय सगळं. इथं कृष्णानं उत्तर दिलं, हे सगळे मीच मारून टाकले. द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथान्यनपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्नम. तू युद्ध कर, तू जिंक यांना. तू जिंकावस म्हणून एवढी यंत्रणा उभी केली, मी मारून टाकले. यू हॅव टू जस्ट टेक द शॉट, संपव. निमित्त मात्रम भव सव्यसाची. अरे तू मारत, तू मारत नाहीयेस, तुला निमित्त करतोय मी. निमित्त मात्रम भव सव्यसाची. हे सगळं सांगितल्यानंतर त्याच अध्यायातल्या शेवटच्या ओळीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की मला जर प्राप्त करायचं असेल तर त्याचा एकच मार्ग आहे. निर्वैरः सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव. तू निर्वैर हो. वैराची भावना मनातून काढून टाक. अरे हे शत्रू नाहीयेत तुझे, हे तर कर्तव्य म्हणून तू त्या दुर्योधनाला, दुःशासनाला
त्यांनी त्या द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, दरबारामध्ये एखाद्या महिलेला विवस्त्र करणं या एवढं जघन्य पाप नाही, आणि अशा अत्याचारी दुराचारी आतंकवादी लोकांना ठार करणं हीच शिक्षा क्षत्रियाला द्यावी लागते. तू कर्तव्य आहे तुझं क्षत्रिय म्हणून त्यांना मार, कर्तव्य बुद्धीनं मार, शत्रुत्वाच्या बुद्धीनं नाही. शत्रुत्वाच्या बुद्धीनं नाही मारायचं, कर्तव्य म्हणून मारायचं. तुझ्या मनात त्यांच्याविषयीची वैराची भावना असता कामा नये. जर वैराची भावना ठेवून तू त्याला मारलंस तर तो वैराचा जो काटा आहे ना तो तुझ्या मनात कायम तुला टोचत राहील, आणि अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा तो काटा जर टोचत राहिला तुला, त्या प्रलय काळी तुझ्या आत्म्याचं ज्यावेळेस उत्सर्जन होणार आहे, बाहेर पडणारे आत्मा, शरीर त्याग करणारे आत्मा, त्यावेळेस तो जर काटा तुला बोचत राहिला ना तर ते मन परत त्या आत्म्याला चिटकेल आणि दिशा देईल, आणि परत बदला घेण्यासाठी तू असंच उदर शोधशील, अशीच आई शोधशील जिच्या पोटी जन्म आल्यानंतर तुला परत त्याचा बदला घेता येईल. तो फॉरगेटेड, विस्मरणाची शक्ती यासाठी दिली, फॉरगेटेड. पण आम्ही नाही विसरत आहोत, आम्हाला विसरताच येत नाही. आम्ही तिथंच कोडत बसतो, आम्ही तिथंच सडत राहतो, आम्ही या गोष्टी सोडून पुढे निघत नाही. आणि योगासन म्हणून फक्त आसनं करतो, थोडेफार प्राणायाम करतो आणि सांगतो आम्ही योगाच्या मार्गावर आलो नाही. आसनं ही फक्त तुम्हाला बसता यावं म्हणून आहे, प्राणायाम ही तुमची ऑक्सिजन लेवल वाढावी म्हणून आहे. कशाला ताड बसायचं? या ताड बसण्याचं एकमात्र कारण आहे, एकच कारण आहे. हे ताड बसलं की तुमचा डायफ्राम जो आहे तो खाली उतरतो. तुम्ही झुकून बसा,